सध्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला पुरेशी झोप मिळणं ही अवघड झालंय. मात्र कमी झोप घेतल्यास तुम्हाला तब्बल 172 पेक्षा जास्त आजार होऊ शकतात, असं एका संशोधनात समोर आलंय. कमी झोपेमुळे हृदयरोग, नैराश्य आणि अगदी अकाली मृत्यू होत असल्याचं आतापर्यंत संशोधक म्हणत होते. मात्र आता कमी झोपेमुळे मधुमेह, मूत्रपिंड निकामी होणं आणि पार्किन्सनसह 172 आजार होत आहेत, असं हेल्थ डेटा सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या संशोधनातून समोर आलंय. या अभ्यासात नेमकं आढळलंय काय? तर झोपेची लय तुटणं, दररोज झोपेच्या वेळ बदलत राहणं, मध्येच झोप तुटणं अशा सवयी तब्बल 172 आजारांशी जोडलेल्या असल्याचं आढळलंय. ज्यांची झोप सतत बिघडलेली होती त्यांना अशक्तपणा येण्याचा, गँग्रीन होण्याचा धोका दुप्पट होता, असंही आढळलंय. आता झोप पूर्ण न झाल्यानं धोके नेमके काय होत आहेत? तर जे लोक रोज 8 तास झोप घेण्याचा दावा करत होते ते प्रत्यक्षात 6 तासांपेक्षा कमी झोपत असल्याचं आढळलंय. या संशोधनातून लोक अनेकदा किती झोपतात याचा चुकीचा अंदाज लावत असल्याचंही समोर येत आहे. आता नेमकी किती झोप घ्यावी? तर यापूर्वी झोपेसंदर्भात 7 ते 9 तास झोप घेणं आवश्यक आहे असं म्हटलं जायचं. पण या अभ्यासातून असं दिसून आलंय की तुम्ही कधी झोपता आणि किती नियमितपणे झोपता हे जास्त महत्वाचं आहे. कमी झोपेमुळे आता आजार कोणते होतात? तर सीओपीडी म्हणजेच फुफ्फुसांचा आजार, मूत्रपिंड निकामी होणं, टाईप 2 मधुमेह, पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण वाढणं, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन वाढणं, जळजळ होणं आणि शिवाय पार्किन्सनचा देखील धोका वाढतोय.